हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. ऋतुज रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान अशी राजस्थानी स्टाईल बेसनवाली मिरचीची भाजी करणार आहोत. आणि ही बेसनवाली मिरची खूपच छान लागते खायला. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि जर आपण कोणी या चॅनलवरती म्हणजे नुतन रेसिपीजमध्ये नवीन असाल आणि अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केले नसेल ना, तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज तुम्ही कमेंट पण करा. आणि तुमच्या काही सजेशन्स असतील त्या पण तुम्ही कमेंट करू शकता. आणि सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, आम्ही जी पण काही छान छान सुंदर सुंदर रेसिपी अपलोड करते ना आपल्या चॅनलवरती, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर बेसनवाली मिरची करण्यासाठी मी काय केले आहे, पकोडे करायची किंवा ह्याला भावनगरी मिरची ती घ्यायची आहे, स्वच्छ धुवायची आहे. आता आपल्याला ना मिरच्या कट करायच्या आहेत. तुम्ही सुरीने, कैशीने, तुम्हाला जसं जमेल किंवा विळीने जसं जमेल तसं तुम्ही कट करू शकता. मी हे लहान लहान कट केले, एकदम मोठे नाही कट केले आहेत, म्हणजे कसं शिजायला पण वेळ नाही लागणार आणि खाताना जास्त तिखटही नाही लागणार. आणि असंही या मिरच्याला तिखट नसतं जास्त. तर हे बघा फ्रेंड्स, मी या सगळ्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. आता या मी साईडला ठेवते आहे. आणि आता आपण बेसनचं बॅटर बनवायचं आहे, मिश्रण करायचं आहे. त्याच्यासाठी मी हे छोटासा बाउल घेतलेला आहे. आता हा जो चमचा आहे ना, तो अख्खा चमचा भरून मी 4 चमचे बेसन घेतलेलं आहे. बेसनची क्वांटिटी ना आपली मिरचीच्या क्वांटिटीवर डिपेंड असते. हे बघा, हे एवढ्या मिरच्या आहे ना, तर मी हे 4 मोठे चमचे भरून मी बेसन घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे हिंग. हिंग मी पाव चमचा ॲड केलेला आहे. बेसन जेवढं आहे ना तेवढ्या ह्याचं आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. म्हणजे मी थोडंसं मीठ ह्याच्यामध्ये ॲड करते. थोडंसं मीठ आपण मिरची जेव्हा परतू ना तेव्हा ॲड करायचं आहे. पाव चमचा हळद ॲड केलेली आहे. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा लाल मसाला पावडर, 1 चमचा गरम मसाला. मसाले तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता. आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला हे बॅटर करायचं आहे. थोडं आणखी पाणी ॲड करूया. हे बघा, असं फॉरिन कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आहे, तसं आपल्याला बॅटर करायचं आहे. आता ना हे बॅटर साईडला ठेवूया आणि आता आपण गॅसकडे जाऊया. आता बेसन मिरची करण्यासाठी मी या कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर आपल्याला ॲड करायचे मस्टर्ड सीड्स, म्हणजे राई फुटायला लागली ना की आपल्याला ॲड करायचं आहे जिरं, बडीशेप, थोडासा आपण ओवा ॲड करायचा आहे, अजवाईन, जिंजर गार्लिक पेस्ट, आलं लसूण. आलं लसूण तुम्ही स्किप करू शकता, पण छान लागते. आलं लसूण ॲड करायलाच पाहिजे असं कंपल्सरी नाही आहे, पण आलं लसूण ॲड केलं ना तर टेस्ट खूपच छान लागते. आलं लसूण छान परतून घ्यायचं. त्याचा कच्चा वास आहे ना तो निघून जायला पाहिजे, नाहीतर मग तो कच्चा वास येत राहणार. छान असं आलं लसूण परतलं ना की ही जी मिरची आहे कट केलेली ती आपण याच्यामध्ये ॲड करूया. मिरची आपण फक्त बेसनच्या बॅटरमध्ये मीठ ॲड केलं होतं, तर आता मिरचीमध्ये आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. म्हणजे मीठ तुम्ही सांभाळून ॲड करा, एकदम जास्त पण ॲड करू नका, नाहीतर मग खारट होईल. थोडंसं मीठ ॲड करून आपल्याला हे ढवळायचं व्यवस्थित आणि हे झाकून ठेवायचं आहे. 2 मिनिटं आपल्याला मिरच्या शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये ढवळत राहायचं, नाहीतर मिरच्या खाली लागू शकतात. हे बघा, मिरच्या छान परतल्या गेल्या आहेत. आता आपल्याला हे जो बेसनचा गोळा आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. थोडं आपण पाणी ॲड करूया.
2 मिनिटं झाली आहे आणि मध्ये मध्ये ढवळत राहायचं. हे बघा आपली बेसन मिरची छान शिजली आहे. मी गॅस बंद करते आहे. कोथिंबीर ॲड करूया आपण. परत व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. आता ही आपली बेसन मिरची छान झालेली आहे आणि गॅस बंद आहे. आता आपण सर्व करूया. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम जी आपली बेसन मिरची तयार झालेली आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूपच छान लागते. आणि तुम्ही तिखट जर कमी खात असाल तर कमी तिखट ॲड करा. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.